नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पौष्टिक अशी पावसाळी रानभाजी म्हणजेच खुरासण्याची भाजी. प्रत्येक भागात कदाचित नाव वेगळं असू शकतं, पण प्रत्येकाने ही भाजी खाल्लीच पाहिजे. जुन्या बायका सांगतात की ही भाजी खूप हेल्दी आणि वातासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण एक जुडी मस्त अशी खुरासण्याची हिरवी छान मस्त भाजी घेतली. ही भाजी आपल्याला हिवाळ्यामध्ये पण सहज भेटते. आता आपण हिला छान साफ करून घेणार आहोत. हिचे बघा असे पानं आपण तोडून घेणार आहोत. देठ नाही घ्यायचे, फक्त पानंच घ्यायचे. आता हे मस्त साफ करून घेतले. आता आपण तिला बारीक कापून घेणार आहोत. इथे आपण छान अशी बारीक कापून घ्यायचे. एकदम हेल्दी आणि महिलांसाठी तर खूप अशी उपयुक्त आहे. वातासाठी, कंबरदुखीसाठी खूप अशी फायदेशीर आहे. इथे आपली भाजी अशी कापून झाली आहे. आता तिला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात. मस्त अशी धुवून घेतली. इथे आपण पाणी गरम करायला ठेवलंय. आता आपण पाण्यामध्ये अशी टाकून 10 ते मिनिट अशी छान मस्त वाफवून घेणार आहोत. ही भाजी जास्त शिजायला पाहिजे. शिजल्यानंतर खूप छान लागते चवीला पण. मस्त अशी इथे आपली भाजी पण छान शिजली आहे. बघा आता आपण तिला एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. त्यामधलं पूर्ण पाणी असं निथळून आपण तिला भाजीला पिळून घेणार आहोत. चला आता भाजीला फोडणी द्यायला सुरुवात करूया. जिरे, लसूण जास्तच घ्यायचं आहे. लसणाने खूप छान टेस्ट येते आपल्या भाजीला. छान असं मस्त परतून घ्यायचे लसूण. आता टाकूयात हिरवी मिरची. तेलामध्ये परतून घ्यायचे आपल्याला. इथे आपली हिरवी मिरची, लसूण मस्त असा परतून झालाय. आता आपण टाकणार आहोत बारीक केलेला कांदा. कांदा पण आपल्याला मऊ लुसलुशीत होईपर्यंत लालसर रंगावरती परतून घ्यायचं. आता टाकूयात बारीक चिरलेलं टोमॅटो. टोमॅटो पण असं मऊ लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मस्त असं. आता टाकूयात चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यानंतर टोमॅटो असं झटपट विरघळतं, एकजीव होते. इथे मस्त असं आपलं टोमॅटो पण बघा एकदम छान असं मॅश झालंय. आता आपण टाकूयात हळद आणि मस्त असे परतून घ्यायचे. थोडंसं हिंग टाकूयात. इथे आता छान असे मसाले आपण परतून घेतलेत. आता मी इथे अर्धी वाटी मुगाची डाळ अर्ध्या तासासाठी भिजत ठेवली होती. आता ती टाकूयात आपण. मुगाच्या डाळीने पण भाजीला खूप अशी मस्त टेस्ट येते. खायला एकदम जबरदस्त लागते. सर्वजण असे आवडीने खातील असे. आता इथे बघा आपण भाजी शिजवून अशी पिळून घेतली होती. त्यातलं सर्व पाणी काढून एकदम सुकी करून खायला इतकी अप्रतिम लागते ना, की एकदा खाल्ली तर परत परत बनवाल अशी चवीला खूप मस्त अशी. आपल्या रानभाज्या खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात. त्यामुळे त्या आपण आवर्जून खाल्ल्या पाहिजे. इथे बघा आपली मस्त अशी खुरासण्याची भाजी तयार आहे. आता आपण झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिट मस्त वाफवून घेऊया. इथे आता आपण सुकं किसलेलं खोबरं टाकूया. तुम्ही ओलं खोबरं टाकलं तरीही चालेल. आणि छान मस्त अशी मिक्स करून घेऊयात. बघा एकदम छान अशी आपली भाजी बनवून तयार आहे. खायला पण एकदम अप्रतिम लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खात राहा, मस्त राहा. अशाच नवनवीन रेसिपी बघत राहा. धन्यवाद. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.